नमस्कार. दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटो सॉस. सॉस हा आजकाल बऱ्याच पदार्थांमध्ये वापरला जातो. सँडविच म्हटलं, मुलांना पराठा, पोळी जे काही असो त्यामध्ये हा सॉस नक्कीच वापरला जातो. हा टोमॅटो सॉस बनवताना आपण कोणतंही प्रिझर्वेटिव्ह किंवा कलर वापरणार नाही आहोत. तर नॅचरली असा हा आपण टोमॅटो सॉस घरच्या घरी बनवणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. टोमॅटो सॉस बनवण्यासाठी आपल्याला असे लाल बुंद असलेले टोमॅटो घ्यायचे आहेत. बाजारात असे टोमॅटो तुम्हाला सहज मिळून जातील. घेताना थोडेसे कडक असलेलेच टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत. एकदम नरम असलेले टोमॅटो अजिबात वापरू नका. कारण एकदम नरम असलेले टोमॅटो वापरले तर त्याचा सॉससुद्धा व्यवस्थित होणार नाही. म्हणून घेताना व्यवस्थित कडक असलेलेच लाल बुंद असलेले टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत. इथे मी गावठी टोमॅटो घेतलेले आहेत. वजनाने बघितलं तर 1 किलो इतके हे टोमॅटो आहेत. आता हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. याच्यावरचं देठ काढून घ्यायचं आणि आपल्याला हे टोमॅटो कापून घ्यायचं आहे. मधोमध चीर देऊन आपल्याला देठाकडचा भाग कापून घ्यायचा आहे. आता हे टोमॅटो आपल्याला मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे. आता बाकीची सर्व टोमॅटो आपण या पद्धतीने कापून घेणार आहोत. तर इथे आपली सर्व टोमॅटो कापून झालेली आहेत. गॅसवर एक कढई तापत ठेवून त्यामध्ये मी ही चिरलेली टोमॅटो घालून घेणार आहे. इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे कारण टोमॅटो ही आंबट असतात आणि आंबट पदार्थ करायचे झाले तर ते स्टीलच्या भांड्यातच करावे. टोमॅटो वाफवून घेण्यासाठी आपण कढईवर झाकण ठेवून देऊया. एक साईडला आपण काही खडे गरम मसाले एका कपड्यात बांधून घेणार आहोत. त्यामध्ये तेजपत्ता, मोठी वेलची, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी घालून घेणार आहोत. त्यामध्येच लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घालून घ्यायच्या आणि अर्धा कांदा घालून घ्यायचा. तर आपल्याला हे सर्व मसाले एकत्र असे बांधून घ्यायचे आहेत. जर हे मसाले आपण टोमॅटो सॉस करताना त्यामध्ये घातले तर टोमॅटोला अगदी बाजारातल्या सॉससारखा फ्लेवर येतो. तुम्ही जर कांदा टोमॅटो खात नसाल तर तुम्ही हे स्किप करू शकता. आता टोमॅटोला वाफ येण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवून देऊया. 2 ते 3 मिनिटांनी त्यावरचं झाकण काढून घ्यायचं. आता इथे बघा टोमॅटोला पाणी सुटले. पण त्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेऊया जेणेकरून टोमॅटो जी खाली लागतील ती लागणार नाही. आता पुन्हा आपण टोमॅटोवर झाकण ठेवून द्यायचं आणि 10 मिनिटं टोमॅटो छान अशी नरम होईपर्यंत वाफवून घ्यायची. इथे आपली 10 मिनिटं झालेली आहेत. तर आपण यावरचं झाकण काढून घेऊया. तर बघा इथे टोमॅटो मस्त अशी नरम झालेली आहेत. या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता यामध्ये जो गरम मसाला आपण कपड्यामध्ये बांधून ठेवलेला आहे तो आता काढून घेऊया. आता ही टोमॅटो आपल्याला थंड करण्यासाठी फॅन खाली ठेवून द्यायची. थंड झाल्यावर ही टोमॅटो आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायची आहेत. आपल्याला याची एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे. इथे आपण याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही पेस्ट आता आपल्याला एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायची आहे. कारण यामध्ये टोमॅटोच्या बिया किंवा साला राहू शकतात, त्यामुळे आपल्याला ही पेस्ट गाळून घ्यायची आहे. आपण इथे बघू शकता हा जो टोमॅटोचा गाळ शिल्लक राहिला आहे तो आता आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता ही जी आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ती आता आपण पुन्हा कढईमध्ये घालून घेऊया. यामध्ये पुन्हा एकदा फ्लेवरसाठी गरम मसाल्याचा जो कपडा घेतलेला आहे तो पुन्हा यामध्ये ठेवून द्यायचा आहे. हा जो आपण टोमॅटोचा सॉस बनवणार आहोत तो आपल्याला दाटसर असा घट्ट करून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनिटं हाय फ्लेमवर आपण हा सॉस मस्त असा उकळवून घेणार आहोत. आता यावरचं झाकण काढून घ्यायचं. तर इथे तुम्हाला सॉसची क्वांटिटी कमी झालेली बघायला मिळत असेल. म्हणजेच आपला सॉस मस्त असा दाटसर घट्ट तयार झालेला आहे. आपल्याला ज्या पद्धतीचा सॉस हवा आहे त्या पद्धतीचा हा सॉस आपला बनून तयार झालेला आहे. तर यामध्ये बाकीचं मटेरियल घालून घेऊया. यामध्ये मोठे 2 चमचे साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. तसंच एक मोठा चमचा व्हिनेगरसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं. व्हिनेगरमुळे आपला सॉस जास्त काळ टिकू शकतो. एक मोठा चमचा काश्मीरी पावडरसुद्धा यामध्ये घालून घ्यायची. सर्व साहित्य एकत्रित असं मिक्स करायचं आणि हा जो गरम मसाल्याचा कपडा आहे तो यामधून काढून घ्यायचा. तर आपण इथे बघू शकता आपला सॉस घट्टसर असा तयार झालेला आहे. इथे आपण चेक करणार आहोत आपला सॉस तयार झालेला आहे की नाही.
आपल्याला थोडासा सॉस एका प्लेटवर टाकून घ्यायचा आहे. प्लेट थोडीशी क्रॉस करायची आणि जर खाली पाण्यासारखा पडत असेल तर समजायचं आपला सॉस तयार झालेला नाही. झालेला नसल्यास 2 मिनटं उकळी काढून घ्यायची. तर आपला इथे सॉस तयार झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. हा सॉस तुम्ही मुलांना चपाती, पराठा याबरोबर रोल करून देऊ शकता. हा सॉस घरीच बनवलेला असल्यामुळे मुले अगदी आवडीने खातील. हा टोमॅटो सॉस 1.5 ते 2 महिने फ्रीजमध्ये अगदी आरामात टिकतो. काचेच्या बॉटलमध्ये हवा बंद करून ठेवायचा. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेलघंटा क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.